राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब या आणि यांच्यासारख्या सर्वच महामानवांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय मोंडे सर, आपल्या संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष संजय मोहिते सर, कविता मळावी मॅडम, भटकर सर, राजेश साळवे सर आणि या ठिकाणी राज्यभरातून आलेले प्रश्नासाठी आलेल्या सर्व बंधूंना आजच्या 39व्या बामसेपचं राज्य अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं असं मी या ठिकाणी उद्घाटक या नात्याने या ऐतिहासिक अशा राज्य अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेले सर्व बामसेपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं मनपूर्वक बुलढाणेकर या नात्याने मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या महामानवांचं राष्ट्र निर्माणामध्ये योगदान आहे, बामसेपचं देखील राष्ट्र निर्माणामध्ये येणाऱ्या काळामध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे। बामसेपचा फार जवळून असा माझा संबंध आलेला आहे, कारण मी तहसीलदार पदावर काम करत असताना माझे मित्र जे बामसेपचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष होते बहुतेक सगळे आप्पासाहेब समुंदर यांच्यासोबत मी तहसीलदार या पदावर कार्यरत होतो। तर त्यांनी आवर्जून दिवसभर तहसीलदार पदाचं काम केल्यानंतर माझं, माझ्या सर्व सहकारी मित्रांचं, माझ्या पत्नीचं त्यांचं 15 दिवसाचं सायंकालीन केंद्र काम या बुलढाणा शहरामध्ये घेतलंय। संघटन, शिस्त, अनुशासन आणि एकूण चळवळ समजून घेण्यासाठी हा महत्त्वाचा ठरलेला आहे असं मी मानतो। त्यामुळे माझ्या एकूणच प्रवासामध्ये बामसेपचं फार मोठं योगदान आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू शकतो। एकंदरीत तहसीलदार या पदावर काम करत असताना नंतर उपजिल्हाधिकारी या पदावर काम केलं। वयाच्या 46व्या वर्षी मी उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन एक उद्योग विश्वामध्ये आणि जिथे अनेक काम आपण प्रशासकीय सेवेच्या चौकटीमध्ये करू शकत नाही त्या उद्देशानं एक नवीन मार्ग निवडला। परंतु प्रशासकीय सेवेमध्ये असताना राजेश साळवे सरांनी सांगितलं की आता योजनेसर या ठिकाणी बसलेले ते आम्हाला विचारांचं बळ देण्याचं काम प्रशासनामध्ये फार मोठ्या प्रमाणात आदरणीय योगेश सरांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्यासारखे अनेक तरुण अधिकारी चळवळीमध्ये सक्रिय होऊ शकले मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू शकतो। एकंदरीतच आजचा जो आपला या अधिवेशनाचा मुख्य विषय आहे की राष्ट्रीयकरणाचा संदेश खाजगीकरणाला आळा घालणे म्हणजेच राष्ट्रीयकरणातून लोकशाही राज्य समाजवादाकडे वाटचाल। तर अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित नाही, परंतु लोकशाहीची गुणवत्ता, सामाजिक न्याय, आर्थिक समानता या सगळ्या विषयांशी निगडीत आहे। आताच आपल्याला आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की प्रस्तावनामध्ये की 1991 मध्ये फौजा धोरण आलं, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे धोरण आलं। एकूणच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या रेट्यापुढे आणि एकूणच जगामध्ये जो काही साम्राज्यवाद आणि भांडवलदारांचा जो काही रेटा होता त्यामुळे भारतालाही फौजा धोरण मोठ्या प्रमाणात स्वीकारावं लागलं। परंतु हे स्वीकारत असताना आपल्या भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये ज्या काही बाबी ठरवून दिल्या होत्या त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला असं वाटतं की जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दस्तऐवज आहे स्टेट अँड मायनॉरिटी, राज्य आणि अल्पसंख्याक, जो मुळातच शेड्यूल कास्ट फेडरेशनसाठी 1944च्या दरम्यान तो लिहिला गेला होता, परंतु नंतरच्या काळामध्ये संविधान समितीची जी उपसमिती होती मूलभूत हक्क उपसमिती या समितीपुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दस्तऐवज त्या ठिकाणी सादर केला। तर या मागचा मूळ उद्देशच हा होता की येणाऱ्या काळामध्ये आपण राजकीय लोकशाहीमध्ये प्रवेश करणार आहोत हे बाबासाहेबांना माहीत होतं आणि एकूणच जर आपण विचार केला की बाबासाहेबांचं संविधान सभेतलं जे काही आजचं भाषण होतं 25 नोव्हेंबर 1949चं, तर मला वाटतं संविधान कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये राबवलं पाहिजे याचा हा एकूणच जाहीरनामा म्हणजे भाषण होतं। आणि याच ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं होतं की आपण राजकीय लोकशाहीमध्ये प्रवेश करत आहोत। लोकशाही म्हणजे आपल्या देशामध्ये फक्त ही मतदानापुरती लोकशाही असं आजपर्यंत लोकांमध्ये बिंबवलं गेलेलं आहे। लोकांमध्ये हा समज झालेला आहे की आपण मतदान दिलं, कोणाला तरी निवडून दिलं म्हणजे आपण लोकशाहीचे पालक झालो। त्यामध्ये आपला डंका मिळवतो की आम्ही खूप मोठ्या लोकशाही देशाचे नागरिक आहोत। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस
ही बाब बाबासाहेबांनी स्पष्ट केली होती की आपण जरी राजकीय लोकशाहीमध्ये प्रवेश करीत असलो तरी समाज जीवनामध्ये आपल्या जाती व्यवस्था अस्तित्वात असणार आहे. संसदेमध्ये जरी लोकशाही असली, निवडणुकांमध्ये जरी लोकशाही असते, परंतु दैनंदिन समाज जीवनामध्ये ही जाती व्यवस्था अस्तित्वात असणार आहे. त्यामुळे आपण जर ही राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर आपण सामाजिक लोकशाहीचा पुरस्कार केला पाहिजे. आणि माझ्या दृष्टीनं हे फार महत्त्वाचं वाटतं की सामाजिक लोकशाही म्हणजे काय हे स्वतः बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हा तुमचा जीवनमार्ग झाला पाहिजे. यापूर्वी देखील या तत्वाच्या माध्यमातून मला असं वाटतं की कोणते देशामध्ये जर करायचं तर मानवाचे सर्वोच्च मानवी मूल्य जर कोणते मानले जात असतील तर ते म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. पाश्चात्य राष्ट्र जरी प्रगतीशील असतील तरी त्यांच्यामध्ये हेच मूल्य जपले जातात. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की बाबासाहेब हे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये शिकले त्यामुळे हे मूल्य ती त्यांनी विदेशामधून घेऊन आले असा सगळ्यांचा समज होता. परंतु आपण जर बाबासाहेबांचं ऑक्टोबर 51 दिल्ली आकाशवाणीवरचं भाषण ऐकलं तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की मला ही जी काही स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्व कुठून मिळाले असेल तर ते माझे गुरु तथागत गौतम बुद्धाकडून मिळाले. त्यामुळे आपण हा अभिमान बाळगला पाहिजे की जगाला सर्वोच्च मानवी मूल्य देणारा जर कोणी असेल तर ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध होते. आणि त्यानंतर त्या मूल्यांचं पुनर्स्थापना संविधानाच्या माध्यमातून करणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे आजचा जो काही संवाद आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तो हा येणाऱ्या काळामध्ये फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की फौजा धोरण ज्यावेळेस लागू झालं, ओबीसी असतील किंवा नव श्रीमंत होणारे SC, ST, OBC असतील त्यांना या धोरणाचे खूप आकर्षण होतं की आमचा मुलगा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काय. परंतु आता मला असं वाटतं की ही धुंदी आता अलीकडच्या या 2-4 वर्षात चांगल्या रीतीने उतरलेली आहे. कारण की आपण लोकशाही स्वीकारल्यानंतर राज्य समाजवाद आणि समाजवादी उद्योग व्यवसाय आणि याला सारखंच संविधान निर्मात्यांनी त्या किंमत दिलेली होती. परंतु फौजा धोरणामुळे बरंचसं आरक्षण असेल अनेक धोरणं त्या ठिकाणी विस्थापित झाले. त्यानंतर आजच्या निमित्ताने मी सांगू शकतो की या आपल्या परिसंवादाच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये जनजागृती होईल. यापूर्वी जो काही माझा प्रवास झालेला आहे तुम्ही या ठिकाणी सांगितलं की मी वयाच्या 46व्या वर्षी उपजिल्हाधिकारी पदावर राजीनामा देऊन, परंतु एक नवीन माझ्याकडे विषय आला की ज्या निमित्तानं तुम्ही मला आज उद्याने म्हणून बोलवलं आहे की सत्यशोधक चित्रपटाचे निर्माता या नात्यानं. तर आपण जर चळवळीमध्ये काम करतो आपल्या सगळ्यांना चांगल्या रीतीने माहिती आहे की आपली सत्ता काय, राज्य सत्ता काय, सांस्कृतिक सत्ता काय. तर मित्रांनो, मी माझा व्यवसाय करत असताना चित्रपट सृष्टीमध्ये जाण्याची जर माझी प्रेरणा कोणती असेल तर ती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे मी या ठिकाणी आवर्जून यासाठी सांगतो की नामदेव हटकर यांच्या जीवनावरचा चित्रपट माझ्याकडे आला होता. तोपर्यंत मी चित्रपट सृष्टीची कुठल्याही प्रकारचा मला संबंध नव्हता. परंतु बाबासाहेबांच्या अंत्ययात्रा ज्या नामदेव हटकरांनी चित्रीकरण केली होती तो विषय माझ्याकडे आल्यामुळे मला हा विषय खूप भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा वाटल्यामुळे मी चित्रपट सृष्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तो येणाऱ्या वर्षभरामध्ये महापरिनिर्वाण हा चित्रपट आपला रिलीज होणार आहे. चित्रपट बहुतेक तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल की एकूण 76 वर्षानंतर महात्मा फुले यांच्यावर हा चित्रपट आलेला होता की आचार्य यात्रेंनी जवळपास 54 मध्ये हा चित्रपट काढला होता. त्याचं क्लॅपिंग देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या चित्रपटात दिलं होतं. परंतु एवढ्या मोठ्या महामानवावर चित्रपट येण्यासाठी तब्बल 76 वर्ष लागली आणि आमच्या टीमला माहिती आहे की हा चित्रपट येण्यासाठी किती कष्ट करावं लागले. कारण की महामानवांचे विचार हे मुख्य स्क्रीनकडे घेऊन जाणं हा. तर यासाठी आपल्या सगळ्यांचं सत्यशोधकसाठी प्रचंड असं सहकार्य आम्हाला मिळालं. त्या ठिकाणी चळवळीतल्या सर्वच कार्यकर्त्यांनी याला सपोर्ट केला. परंतु आजच्या निमित्तानं मी अजून सांगू शकतो की पॅन्थर मुवमेंटवर असणारा मिशन पॅन्थर 1970 हा आपला चित्रपट ऑक्टोबरमध्ये एकूण भारताच्या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड याला देखील आपण अशाच पद्धतीने सपोर्ट करा. कारण मी माझ्या जीवनाचं हे ठरवलेलं आहे, मी चित्रपट जर बनवणार असेल तर मी फक्त याच विषयाचे चित्रपट बनवणार आहे. कारण बाकी दुसऱ्या चित्रपट करणारे हजारो लोक, हजारो निर्माते, हजारो दिवसाचे चित्रपट त्यामुळे जेवढं काही या निमित्तानं चळवळीसाठी करता येईल ते करत आहे. सत्यशेवटी एवढं सांगतो की 1914 पासून
2014 पासून देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं. सगळ्यांना असं वाटतं की आता चळवळी संपल्या, चळवळी निवृत्त झाल्या, परंतु मी प्रचंड आशावादी आहे. मला माहिती की हा एक वेगळा काळ होता. या काळात कोणतंही काम चळवळीचं थांबलेलं नाही, परंतु चळवळी पण या वेगळ्या विषयाला सध्या ऑब्झर्व करत होतं की अशा प्रकारचं सरकार आल्यावर काय होऊ शकतं हे सगळं उघड्या डोळ्यांना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे सरते शेवटी एवढंच सांगतो, वामनदादा कर्टक म्हणतात त्याप्रमाणे फुले शाहू आंबेडकरवादी जिंकतील भारताची गादी. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. कोण लावतोय